आपण सॉरी केव्हा म्हणतो? जेव्हा आपल्याकडून काही चूक होते किंवा आपल्याकडून कोणी दुखावला जातो, तर आपण त्या व्यक्तीला आय एम सॉरी असं म्हणतो. करेक्ट ना? इज टूट मिअर लाईट काय म्हणतो आपण? आय एम सॉरी म्हणजे इज टू मिअर लाईट. करेक्ट. कळलंय सगळ्यांना? तुम्हाला कळलंय? नाही कळलं? कसं आहे ना, सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. हा, हे बघा, मी इथे जे काही शिकवतो किंवा मी तुम्हाला जे काही बोलतो, हा माझा एक शिकवण्याचा भाग आहे. आणि खरंच कोणाला हर्ट झालं असेल तर एस टू मिअर लाईट, आय एम सॉरी. तर मिस रेणू जाधव, कदम, रेणू कदम. सॉरी मिस रेणू कदम. उद्या येताना प्रत्येकाने स्वतःविषयीचा एक निबंध लिहून घेऊन ये. काय? एसे रायटिंग जमेल ना? पहिला चूक करायची आणि मग नंतर सॉरी बोलायचं. रेणू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय दादा? अहो राणा, अहो लवकर आलाय. क्लास सुटायला वेळ आहे अजून. वय ती काम बी लवकर संपली हो. म्हणलं पासून राहण्यापेक्षा डुकडुक जाऊ, तरी बी लवकर पोहोचलो बघा. असू द्या असू द्या. माणसाला आपल्या माणसाची वड असली की नाही, त्याला टायमिंग बिमिंग काय कळत नाही. येतोय मग लवकर. काय ते? या की जेवायला. नाही नको, मी खाऊन आले हो. आता लवकर निघाला आणि लवकर पोचला. अहो मग खाल्लं कधी? का उगाच सांगायला लागलाय? नाही नाही, खरंच सांगते, खाऊन आलोय मी. आता खाल्लं नसलं तरी खाल्लंच म्हणणार तुम्ही. एवढ्या तालेवर घरची माणसं तुम्ही. आमच्यासारख्या गरिबांच्या घरचं जेवण पडतंय होय तुम्हाला? अहो असं काही नसते. जेवण ते जेवण असते. गरीब ताल्यावर असं काय बी नसते. मग 2 घास खावं म्हटलं तर ते बी खाईन असा. अहो ते मी आपलं, तुम्ही उपाशी राहायला नको म्हणून म्हणलो. आता तुम्ही एवढं म्हणतायसा तर खातो की. तुम्हाला सांगतो, तुम्ही मला 10 या खायला सांगा, आपला जेवणाचं कधी वावड नसते. बरं पाणी घेऊ का हात धुवायला? हा घ्या. चला खरे सुरुवात करा. खरंच राणा, अहो तुमच्यासारखा साधा माणूस तुम्हीच बघा. एवढं मंत्र्याच्या घरातला असून आणि वज्रकेसरीचा किताबी मारला तुम्ही, आणि माझ्यासारख्या साध्या वॉचमॅनच्या घरचं जेवण जेवतायसा बघा. अहो, तुम्ही बी खावा की. विचारानं तुम्ही लय मोठायसा बघा. अहो नवऱ्याला बायको जरा वर चढ असलेली खपत नाही बघा. तर तुम्ही एकदम वेगळं जायचा. स्वतःच्या बायकोला स्वतः शिकवतायचा. विचारानं उच्च आणि राहणीमान साधा आहे बघा तुमचं. अशी लय कमी माणसं असतात तुमच्यासारखी. तुमच्या संगतीला जेवायला मिळतंय हेच माझं नशीब आहे बघा. हो, जेवताना बोलायचं नसतंय. चला सुरू करा लवकर. जे सॉरी काय, मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही तुम्हाला खायला नको म्हणून? बघा तुम्हाला काय राहिलंच नाही खायला. अहो तसं काय नाही राणा. अहो तुम्ही माझ्या घरचं जेवण जेवलासा, यातच माझं पोट भरलंय बघा सगळं. खावा तुम्ही.
राणादा, आजपासून तुमचं इथे काय बी काम असू दे बघा, नुसतं मला सांगायचं. तुमचाच माणूस आहे मला असं समजा. अहो समधी माणसं माझीच आहेत, मी समध्यांचं. होय. हे कोण आहेत आणि असं का बसले? हो माळे पो, असं का वैतागून बसलायसा? वैतागून नाही तर काय करू? मला तर वाटतं नोकरी सोडून द्यायली बरी. का आता काय झालं तुम्हाला? काय व्हायचंय? आता त्या ऑफिस जवळच्या जागेतील रोपट बघा चौथ्यांदा जळून जात. तुम्हाला सांगतो तिथं काय उगवतच नाही. आता मला सांगा, मागच्या 2 टायमाला बी अशी 2 झाडं जळाली आणि माझं पेमेंट कट केलं. आता ह्या वेळेला जर पैसे कापून घेतलं तर फुकटच काम केल्यासारखं नाही का? मी घरात खाणार काय सांगा बघू? 1 मिनिट, कसलं झाड आहे? शोची. तुला दाखवा बघू. तुम्हाला काय कळतंय का त्यातलं? अहो माती आणि झाडाशी हातखंड आहे आपला, तुम्ही दाखवा. चला चला. ह्या बेण्याला काय झालं कोणास ठाऊक. अहो किती औषध पाणी घातलं तरी 2 दिवसात मान टाकते बघा. औषध जादा टाकलं होतं काय? जेवढं लागतंय तेवढंच मारलं. अहो मातीतला कस निघून गेलाय समजा. फक्त सांगतो औषध जादा मारले. अहो मातीचा पोतच बिघडलाय समजा. हा राणादा, बरोबर आहे. एकदा एका शिपायानं केमिकलचा सगळ्याचा सगळा डबा त्यामध्ये सांडला होता. त्याच्यामुळे होईत असेल का सगळे? वय अहो कसं असते, झाडांना आणि पिकांना जादा औषध किंवा जादा केमिकल टाकलं की ती जळून जातात बघा. आणि इकडे तर माती म्हणजे मुळच खराब झाले की. इकडे एकच पर्याय, समधी माती काढून दुसरी माती टाकावी लागणार. ते नव दुसरी माती आहे का? हाय की. जावा घेऊन या. हे घ्या. झालं यात. हे पालापाचोळ्याचं खत म्हणजे समजातले भारी खत असते बघा. उगं ते केमिकल आणि औषध फवारत बसायचं नाही. काय माळी काका? होय मालक. अहो मालक कुठला? शेतकरीच आहे मी. आता बघा, एकदा का एक खत घातलं आणि पाणी घातलं की उद्या ही झाडं कशी टवटवीत होत्यात ते. ते पाण्याचा कप कुठे आहे? हे काय इथंच कॉक आहे. अरे अरे तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? एक काम धड करता येत नाही. प्रिन्सिपल सरांना सांगून तुम्हाला नोकरीवरून काढूनच टाकते की नाही बघा. अहो मॅडम, त्यांची काय बी चूक नाही. हे मी कॉक चालू केलं. तू तू आत कसा आलास? कोणी सोडलं याला आत? शरद, तू तुझी सुद्धा आता कंप्लेंटच करते की नाही बघ. अहो नाही नाही, ते नाही म्हणत होते हो, पण मीच त्यांचा डोळा चुकून आता. कॉलेज आहे का धर्मशाळा आहे? थांबा, आता तुम्हा सगळ्यांना अद्दल घडवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अहो अहो मॅडम, अहो मॅडम थांबा. अहो, जाऊ दे त्यासनी. अहो त्यासनी सांगून समजावून आता काय फायदा नाही बघा.
अहो पण तुमच्या नोकऱ्या अहो तसं काय बी होणार नाही. कारण प्रिन्सिपल साहेबांनी मॅडमचा तरकटी स्वभाव माहिती आहे. ते एका कारण ऐकणार आणि दुसऱ्या कारण सोडणार. अहो मग काय देतात खोटा खोटा मेमो बाईंच्या समाधानासाठी. वाजबच आहेत की. अहो जरा नाही लयच अजिब आहे तो. अहो तरुणपणात लव्ह मॅरेज होता होता मोडलं नव्हतं त्यांचं. घरातली सगळी जबाबदारी ह्यांच्यावरच. घरात एकट्या या आणि ह्या मग लगीन व्हायचं ते राहिलंच. मग असं सदा न कदा कुणावर नाही कुणावरती असं जाळ काढत असतात बघा. आणि एकदा का जाळ निघला तर मागणं आपल्या पण शांत होत्यात बघा. नाही हो, कुणीतरी समजवलं पाहिजे त्यासनी. त्याच्या तब्येतीला मारक आहे. त्यासनी समजावून समजावून सारा जग कंटाळलं पण काहीच उपयोग नाही त्याचा. नाही अहो माणसाला नीट समजवलं की माणूस बरोबर समजतोय बघा. तुला 4 वेळा सरांनी समजावून सांगितलं होतं ना. मग कसं समजलं नाही? लक्ष कुठे होतं तुझं? होतं की माझं लक्ष. मग कशाला त्यांना 4 वेळा समजावून सांगायला लावलंस? सांगू दे की मग काय बिघडलं. पगार काय फुकट घेतोय. रेणू तू एक शिक्षिका आहेस, काहीतरी रिस्पेक्ट ठेव. सॉरी म्हणजे चुकून गेलं माझ्या तोंडात. काय फुकट पगार घेतात होय सर असं म्हणायचं होतं. तुला काही समजवण्यात अर्थच नाही. चल अहो आज परत आत आलात तुम्ही? अहो नाही म्हणजे बाहेरच थांबलो होतो. ते झाडांचा प्रॉब्लेम झाला ना बघ म्हणून आतमध्ये आलो. आता चालू आहे येळ नाही झाला. विचारायच नाही. वय वय वहिनी अहो 4 टायमाला झाडं जाळाले बघा. अहो या माळी बुवांना काही समजतच नव्हतं. हा पण रानादाने त्याचा विषय संपवला बघा. नुसतं त्या काय नाही अहो नुसतं त्या पाईप मध्ये कचरा अडकला होता. निघाला आता ते. हा चला रानादा येतो मी हाय ड्युटीवर. हो माळी बुवा चला चला. अहो तुम्ही गेट मधून आत आलातच का? धोत्रे मॅडमनी बघितलं ना तर तुमचं काही खरं नाही. नाही हो, यासनी एकदा समजावून सांगितलं की झालं बघा. म्हणजे ते सांगतो नंतर ना. तुम्ही चला. तुम्हाला एवढं सांगूनही कळत नाही म्हणजे कमाल आहे. अहो आता अडल्या नडल्याला मदत करायला नको का? अहो म्हणून केली मी. करायला हवी पण आपण कॉलेजमध्ये होत ना. कॉलेजचे काही नियम असतात ते पाळायला हवेत ना. ठीक आहे उद्यापासून पाळू काय. चला. अवघड आहे. आता तू आज आमच्या सोबतच येणार आहेस तर आजही तुझ्याकडे काही कारण आहे? जाऊ दे मला एकटीलाच गरज आहे बे. काय? हा काय नाही चल जाऊया आपण. अगं हो हो जाऊयात हळू. चला. सॉरी बाहेर भेटू. अंजली माझं पुस्तक राहिल्यावरती मी जाते आणि पटकन घेऊन येते. तुम्ही जा तुम्ही. मग जाऊन घेऊन ये ना एकत्रच जाऊयात. अगं नाही मोठी गाडी पण नाहीये ना आपल्याकडं. मग मी कशी येणार. मी येते की रोजच्या सारखी. तुम्ही जाऊ पुढे मी पुस्तक घेऊन आले. बाय. अगं एक रेणू काय चाललंय हिचं? ही अशी का बघतेय? म्हणजे बघ ना अशी न बोलता निघून गेली. अशी वेंढ्यासारखीच वागते हल्ली. अहो ही चिपळी अशी ते लहानपणापासून. तुम्ही चला चला. हा ताई साहेब हे बघा ना. मी असलं ड्रेस शिवून घेतला तर अगं लोक दगड घेऊन त्याच्या मागं फिरत्याल असं का म्हणून? अगं चंदे शोभायला तर पाहिजे का नाही. ताई साहेब मला शोभला असा ड्रेस बघा की. दावा बरं
तुम्ही कसला ड्रेस शिवणार आहे मला दावा दावा. आणि का ग कशाला तुला ड्रेस शिवायचा बरं? तू काय इंग्लंडची महाराणी आहे का पॅरिसची महाराणी आहेस? का म्हणून फक्त महाराणीनच ड्रेस घालायचा असतोय बाय. तसंच समज पाहिजे तर. कसं आहे चंदे, आम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकणार आहे का नाही हे 1 नंबरचं खानदानी कॉलेज आहे बघ. आम्ही एक ड्रेस जो शिवणार तो 1 लाखात 1 लाखात नाही, आम्ही शिवलेला एक ड्रेस 10 लाखात विकणार बघ. म्हणजे हा 4 वर्षात गायकवाड घराण्याची डबल इस्टेट झाली पाहिजे. हा हरकत नाही. मग ताईचा तुम्ही का नाही या इस्टेटीवरचा हक्क सोडून द्या. तसं बी आपल्याला काय बी गरज नाही. हा का आमच्या हक्काची इस्टेट आम्ही का सोडू? हा जमणार नाही. हा अव पण मग तुमच्या या अधिकारात तुमची जाऊबाई वाट अडवून बसले ना व. तेच तर ग, त्या मास्तरडीला तर का नाही जन्माची अद्दल घडवायची बघा मास्तर. तिचं नाक असं असं कापायचंय. चान्स गावला पाहिजे. घावलाय पर तुम्ही त्याच्याकडे लक्षच देणं झालायसा. कसला चान्स? रेणू. रेणूचं काय आता? अव रेणू. अव ताईसाहेब रेणू ते मास्तनीची खास दोस्त आहे. हे बघा ताईसाहेब, ते रेणूचं तुम्ही जर का लगीन जुळवून दिलं तर मास्तनीचं नाक कापणार म्हणजे कापणार. हे बी खरंच आहे की म्हणा. मग लावून देऊ तिचं लगीन. अव लग्नाला नवर देऊ लागतो या. तो कुठून आणणार? आधीच त्यांच्या घरला ते खायची मारामार हाय. हुंड्याला पैसे कुठून आणणार? अगं बाई मग बिन हुंड्याचा पोरगा आणू. तसं बी आजकाल हुंडा देणं घेणं हे कायद्यानं गुन्हा आहे. माहितीये का तुला? तुला काय माहिती असणार आहे म्हणा. अव ताईसाहेब हे असं तुम्ही पुस्तकं कापत बसल्यावर पोरगा कुठून हुडकणार? अगं आमची मम्मी आहे की, तिला सांगतो की 1 नाही चांगलं 100 पोरं दावलं बघ. हा फोन करूनच विचारतो तिला. उचल बाई आता लवकर. हा हॅलो. हा मम्मी, नंदिता गायकवाड बोलतोय. हॅलो हॅलो. अगं अगं नंदिता गायकवाड असं का करे? फेकू दे बरं तुझा डबडा ते पहिलं. हॅलो हॅलो. येतंय काय ऐकू? हा अगं नंदिता गायकवाड आधीची जाधव तुझी पोरगी. असं का करायलास मम्मी? इसरलास का काय आमासनी? हा बरं ऐक की, तुझ्याकडं का नाही एक काम होतं बघ. हा आमच्या ओळखीतली एक पोरगी आहे. इथं आमच्या शाळेतच मास्तरी नाही, BEd शिकल्या. तर तिच्यासाठी का नाही जरा पोरगा बघायचाय लग्नासाठी. हा हा कसला बी चालतंय. लुळा खुळा कमी शिकलेला दारुडा कसला बी चालतंय. आपल्याला काय संसार करायचाय वय. हा कोण आहे? हा 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 आठवलं आठवलं आठवलं. अगं चालतंय की मग. तू एक काम कर, तू त्यांच्या संकट बोलून घे, आम्ही बिहीच्या बापा संकट बोलून घेतो. हा बरोबर. ठेव फोन आता, लई काम आहेत बघा मस्ते. ठेव. हॅलो हॅलो मम्मी. हा आय लव्ह यू बर का. ते कामाचं बघ. हा ठेवतो. ताईसाहेब काय झालं? काय होणार? आम्ही म्हणलं होतं का नाही नवरदेव सापडला. हा आता थोडं दारूच्या नादाला लागलाय म्हणा. अहो जाऊ दे की ताईसाहेब, तसं बी आपल्याला कुठं संसार करायचा त्याच्या संग. त्यांचं ते बघून घेतील की. बरोबर. बरं ताईसाहेब तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली काय? व तो दारुडा असेल तर लयच भारी बघा आपल्यासाठी. अहो त्या मास्तरणीची खास मैत्रीण 12च्या भावात गेलीच म्हणून समजा. अहो त्या मास्तरणीचं नाक कापता आलं नाही म्हणून काय झालं? त्या मैत्रिणीची वाट लागणार म्हणजे लागणार. तिच्या मैत्रिणीची वाट लागणार आणि मास्तरडीला वाईट वाटणार. हेच चांगलं जमलंय बर का. आता संध्याकाळीच मम्मीकडनं फोटो नंबर मागून घेतो त्याचा. या महिन्यात त्या रेणूला लगीन करूनच पाठवायची. वा ताईसाहेब भारीच की. म्हणजे ती मास्तरीण शाळेत आणि कॉलेजात एकटी पडणार बघा. वय आता कुणाला कळायच्या आधीच त्या रेणूच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा आणि तिच्या लग्नाचं क्रेडिट मात्र आपण घ्यायचं. वा ताईसाहेब वा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारणार म्हणा की.
एकदम बराबर.